इतकं वय झालं तरीही अजून लग्न का नाही केलंस? तुझ्या मनात कोणी आहे की काय? दररोज तेच ते प्रश्न घेऊन कोणी ना कोणी माझ्या समोर येतच असतं. असं वाटतं हे सगळं सोडून दूर कुठेतरी जंगलात निघून जावं. मला सांगा, एक बाई स्वखुशीने आनंदाने एकटी नाही का राहू शकत? का तिला पुरुषाची गरज आहे? का समाजाने असा समज करून घेतलाय? सिंगल असणं हा काही गुन्हा आहे का? नाही, म्हणजे सिंगल आहे म्हणून ती कॉलेजमधली नीच टपोरी मुलं स्वतःच्या घाण नजरा ठेवून असतात. अहो, सिंगल आहे म्हणून आजकाल कोणी रेंटवरती फ्लॅट देत नाही. आणि जर चुकून फ्लॅट मिळालाच तर शेजारी दरवाजावर टक लावून बसलेले असतात. मुलगी कधी घरी येते, कधी घरातून बाहेर जाते, तिच्या घरी कोण येतंय, कोण जातंय, मुलीचे किती मित्रमंडळी आहेत हे सगळं त्यांना माहीत असतं. सगळं. का तिला नजर कैदेत ठेवलं जातंय? नाही, मान्य आहे मला की आपला देश पुरुष प्रधान होता, पण तो होता ना. आता तर सगळीकडे इक्वॅलिटी आहे, सगळीकडे समानता आहे. की हे फक्त बोलायलाच? मला लग्न का करायचं नाहीये माहितीये? लग्न झालं ना, मुली स्वतःचा स्वाभिमानच गमावून बसतात. तिचं अस्तित्वच नाहीसं होऊन जातं, तिची आयडेंटिटी हरवून जाते. लग्न झाल्यावर मुलीचं आडनाव, तिच्या वडिलांचं नाव आणि कित्येक ठिकाणी मुलीचं स्वतःचं जन्मापासूनचं नाव देखील तिला सोडावं लागतं. आणि हे एकमेव कारण नाहीये